नमस्कार मित्रांनो, मी धनंजय रणखाम आपलं खदाळ किचनमध्ये स्वागत करतो। तर बऱ्याच दिवसापासून काही खवय्ये आणि काही सबस्क्रायबर प्रामुख्याने म्हणत होते तुम्ही नॉनव्हेजवरती जरा जास्त काम करता। तसं मुळीच नाही, नॉनव्हेज हा खवय्यांचा अतिशय प्रिय असा आयटम असतो, म्हणूनच ते प्रामुख्याने जास्त प्रमाणावर बनवल्या जात होतं आणि त्यामुळेच आमच्या त्या रेसिपीज वारंवार आमच्या चॅनलवर येत होत्या। पण आज मौसमसुद्धा छान आहे, वातावरण ढगाळ आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मग व्हेज खाणाऱ्या खवय्यांसाठी आम्ही आज घेऊन आलेलो आहे एक टांका मुर्गा, म्हणजेच काय तर त्यांची आवडती भाजी, व्हेजवाल्यांची सर्वात आवडती भाजी ती काय तर भरलेलं वांग। ही रेसिपी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। तर चला पाहूया भरलेले वांग्याची रेसिपी। सुरुवातीला आपण वांगे यांचे असलेले हे जे काटे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। कुठेही खाताना आपल्याला हा काटा लागणार नाही याची दक्षता प्रामुख्याने घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण आपले हे वांगे अतिशय मधोमध चिरून घ्यायचे आहेत। व्यवस्थित 4 काप होतील याप्रमाणे आपण ती कापून घ्यायचे आहेत। आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट, वांगे हे या मोसमात किडलेले असतात, अळी झालेली असते, त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। वांगे आपण व्यवस्थित आता 4 कापीमध्ये कापून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होणार आहे ती म्हणजे आता आपण हे 4ही आपले वांगे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत। वांगे वाफवण्या अगोदर आपण त्यामध्ये जे काप करून घेतले त्यामध्ये आपण आता मसाला भरून ते आपल्याला वाफवायचे आहेत। तर त्याला सुरुवातीला आपण हा भरण्याचा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। यानंतर आपण यामध्ये थोडे तीळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आणि तीळ भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये खोबरे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ब्राऊन होईपर्यंत आपण हे खोबरे भाजून घेणार आहोत। व्यवस्थित आपले खोबरे आपण इथे ब्राऊन भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे, तीळ आणि खोबरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत। त्यामध्येच आपण सोबत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपण ॲड करणार आहोत 1 छोटा चम्मच जिरे आणि याला व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेणार आहोत। आपण व्यवस्थित आपलं मिक्सचर व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चम्मच मीठ, 1 चम्मच त्याच्यात लाल तिखट, थोडीशी हळद। आता या सर्व मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये धनिया पावडर 1 चम्मच ॲड करायची आहे। नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि वरतून थोडे लिंबू ॲड करून घ्यायचे आणि व्यवस्थित आता ते मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सचर आता आपण काप दिलेल्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आपले भरलेले वांगे व्यवस्थित तयार झालेले आहेत। आपण आता यांना व्यवस्थित वाफवून घेणार आहोत। व्यवस्थित एक वांगा आता ठेवून घ्यायचं आहे आणि जेमतेम 15 मिनिटं आपल्याला हे वांगे वाफवून घ्यायचे आहेत।
15 मिनटं झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित काढून बघणार आहोत आपले वांगे शिजलेत का नाहीत. वा वा, त्यांच्या कलरवरूनच आपल्याला कळत असेल की वांगे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिजलेले आहेत. आता आपण यांना व्यवस्थित दाबून पाहणार आहोत. वा वा, एकदम बढिया बेहतरीन असे शिजलेले आहेत. यानंतर आपली तयारी होणार आहे आता या वांग्याला फोडणी देण्याची. तर चला पाहूया. कढईमध्ये सुरुवातीला आपण जेमतेम 2 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये व्यवस्थित तेल तापल्यानंतर आता आपण यामध्ये कांदा ब्राऊन करण्यासाठी टाकणार आहोत. व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा आहे, ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा थोडा ब्राऊन झाला आहे त्यावेळेस आपण यामध्ये मगाशी ग्राइंड केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो तळून घ्यायचा आहे. आपला मसाला इथे व्यवस्थित तळून झालेला आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये आपले भरलेले वांगे जे आपण वाफवून घेतले होते ते ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण त्यांना ठेवल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत, त्यांना हलवून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित मसाला त्याच्या वरच्या अंगाला लागेल. आपण येथे पाहू शकता आपले वाफवलेले भरलेले वांगे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार आहेत. अतिशय टेस्टी अशी ही आपली रेसिपी असणार आहे. प्रत्येक एक खवय्याने, त्यातल्या त्यात व्हेजिटेरियन खवय्याने तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पाहायची आहे. अतिशय उत्कृष्ट, सुंदर, चविष्ट, एक टांका मुर्गा म्हणून प्रसिद्ध असलेली आपली ही रेसिपी खाण्यासाठी अतिशय लजीज असणार आहे. तर नक्की एकदा ट्राय करायची आहे ही रेसिपी.